नमस्कार, अवंती शेडगे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आता आम्ही निघालो होतो गावात माती आणण्यासाठी. माती कशाला? तर आम्हाला एक छोटीशी शेती करायची होती. शेती म्हणजे शेती नाही बरं, छोटंसं काहीतरी बनवायचं होतं, म्हणजे करायचं होतं. तर तुम्हाला ते मी पुढं दाखवतेच, ते दिसेलच. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा शेतात गेलो होतो माती आणायला, तेव्हा काय झालं ते, तेव्हा मनवीनं काय बघितलं ते. माती भरतानाचा व्हिडिओ आम्हाला करायला जमलं नाही. का जमलं नाही ते ऐका. झाड लावायचं होतं आपल्याला म्हणून. मग आता काय झालं, आपण तिथं गेलेलो होतो त्या हिरवळ गवतात तिथं. काय झालं? माझ्या पायाला साप आला. मग तू घाबरली नाही सापाला? हा, मी तर स्ट्रॉंग आहे. मी कशी घाबरेन त्याला? मी एका फटाकन मारला साप. तू किती घाबरली आहे? ही खूप घाबरली आहे सापाला. आणि हिच्या शेजारून साप गेलाय तरी ही घाबरली नाही. ही आरामात म्हणते आई हे साप बघ. आता मनवीनं काय सांगितले ते तुमच्या थोडं थोडं कळलंच असेल तिची भाषा. तिला ना साप दिसला होता आणि ती एकदम शांतपणे सांगत होती, आई हे बघ साप. म्हणजे ती अजिबात घाबरलीच नव्हती. मग आम्ही चौघी पण थोड्या घाबरलेल्याच होतो. मग पटकन माती घेतली आणि निघालो. मग सोसायटीत पोचल्यानंतर मी एवढी तरी माती आम्ही आणली होती शेतातून. मग आम्ही निघालो माती घेऊन. दमले होते मी ओझं घेऊन मातीचं. अवंती आपली स्टाईलमध्ये चालली होती. पुढे आता आम्ही त्या मातीचं काय केलं ते बघाच. मातीचा उपयोग काय केला ते बघा. तर माती आम्ही अशी जाळीमध्ये ठेवली, कडेने प्लास्टिक लावलं आणि ही अवंतीची काकी केसांसाठी थोडंसं असं औषधी अर्क बनवत होते. म्हणजेच ती बोलली की केसांमध्ये कोंडा होऊ नये, केस गळती होऊ नये, त्यासाठी तिनं हे बनवलं होतं. म्हणजेच तिनं याच्यात घेतलं होतं मेथीचे दाणे, थोडेसे तांदूळ, कढीपत्ता आणि चहा पावडर. असं तिनं 5 ते 10 मिनटं उकळवलं होतं आणि त्याचा जो अर्क निघाला होता तो तिनं तिच्या केसांना लावला आणि मग केस धुतले. ती बोलली त्याच्यानं काय होतं तर केसांमध्ये कोंडा होत नाही, केस गळती होत नाही म्हणून. मग मी बोललं की हे फेकून देण्यापेक्षा एक आपण छोटासा प्रयोग करूया. म्हणून मी हे तसंच ठेवलं होतं आणि मी जाऊन माती आणली शेतातून आणि हे छोटे छोटे वाफे बनवले. आणि त्या वाफ्यांमध्ये ना असं हे मेथीचे दाणे आणि तांदूळ, चहा पावडर, कढीपत्ता जे होतं मिश्रण ते सगळं असं लावलं, वाफे छोटे छोटे करून. मी म्हटलं चला बघूयात तरी, मेथी उगवली तर मेथी खायला भेटेल आणि तांदूळ उगवले तर भात खायला होईल आणि कढीपत्ता काढला नाही का तर म्हटलं मातीला थोडंसं पौष्टिक खत म्हणून मिळालं जाईल आणि चहा पावडर पण खत म्हणून मिळालं जाईल, म्हणून मी काय ते काढलं नाही. मग बघूया आता काय उगवतंय. आता मी हे अवंतीने आणि मी बनवलं तर आहे. आता आमची इच्छा आहे की याच्यात मेथी जास्त करून उगवावी. उगवेल की नाही गॅरंटी नाही, कारण की हे शेवटी ते शिजलेलं होतं, बॉईल झालेलं होतं, त्यामुळे उगवेल की नाही माहीत नाही. पण उगवलं तर नक्की मी तुम्हाला दाखवेन. आणि हा आमचा दोघींचा छोटासा असा प्रयत्न होता, हा छोटा प्रयोग करण्याचा. हा प्रयोग यशस्वी होतोय की नाही बघूयातच. माझी इच्छा आहे हा प्रयोग यशस्वी व्हावा. यशस्वी झाला तर तुम्हाला नक्की दाखवेन. थँक्यू, धन्यवाद आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.